हे आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळणार आहोत। ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येक वर्षी 1,75,000 ऊसतोड मजूर कामाला जातात। त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 30 ते 35 वयोगटातल्या या महिला आहेत ज्यांचा गर्भपिशवी काढण्याकडे अधिक समावेश आहे। 1523 महिला गर्भवती असताना सुद्धा ऊसाच्या फडात काम करत असल्याचं उघड झालेलं आहे। वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गेल्या हंगामातील अनुभव बघता वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडणार याबाबत साशंकता व्यक्त होते। त्यामुळे वर्षभर राबल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी केवळ 6,950 रुपयेच मिळत आहेत। लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही। राज्य सरकारने आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागाने केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे। केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकणार आहे। मुसळधार पावसामुळे सोलापुरातील भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे। यंदा भीमा नदी ऐन उन्हाळ्यातच वाहू लागलेली आहे। आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे। किमान 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। राज्यातील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। पिंपरी चिंचवड शहरातही मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या 17 वर्षातला सर्वाधिक पाऊस झाला। यंदा पिंपरी चिंचवड शहरात मे महिन्यात 19 दिवस पाऊस झाला। मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झालाय। या 19 दिवसांमध्ये विक्रमी 378.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाच्या आगमनाने सुक्या माशांचा हंगाम लवकरच सुरू झालाय। पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाल्याने बाजारात ताज्या माशांची आवक घटली आहे। त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापराकरता सुकी मच्छी साठवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे बाजारात खरेदी करता लोकांची गर्दी वाढती आहे। कराडमध्ये अर्ध्या एकरात लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलं। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने सिंधुदुर्गामध्ये काहीशी उसंत घेतली आहे। त्यामुळे भात पेरणी करणारा शेतकरी सुखावलाय। हे वातावरण शेतीकरता पोषक असल्याने शेतकऱ्यांची भात पेरणी करताची लगबग सुरू झालेली आहे। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय। राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1.71 कोटी असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे। चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त आहे। यावर्षी मे महिन्यातच पाऊस झालाय। त्यामुळे ढगाळ वातावरणात शेतकरी मशागत करताना दिसतोय। पण शेतात कुठलं पीक पेरणी करावी अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यापुढे आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कमीत कमी 600 रुपयांपासून ते 1,350 रुपयांपर्यंत दर मिळालाय। तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1,000 रुपये दर मिळालाय। 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो। मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे। चांगलं बियाणं आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे। 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीकरता पोषक असल्याचं पंजाबराव डंक यांनी सांगितलं। गोंदियातील आमगाव रेल्वे स्थानकावर एका 35 वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केली। ही व्यक्ती मध्य प्रदेशातील असून त्याच्या पत्नी आणि मुलांसमोरच आत्महत्या करण्यात आली। क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभावानुसार ज्वारी खरेदीचा शुभारंभ झाला। आतापर्यंत एकूण 452 शेतकऱ्यांनी ज्वारी विक्री करता नोंदणी केली आहे। पण अद्यापही सुरू झालेली नाही नोंदणी। त्यामुळे ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट आणि मुदत शासनाने वाढवून द्यावी असं मका उत्पादक शेतकऱ्यांकरता तात्काळ मका खरेदी देखील सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
कराड शहराच्या विकासाकरता माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या प्रयत्नातून दिलेल्या 325 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला। दरम्यान कराड शहराला यापुढेही निधी कमी पडू देणार नाही असा शब्द शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। मुरुड जंजिरा शहराच्या समुद्रकिनारी असलेल्या वाहनतळावर आता 4 चाकी छोट्या वाहनांकरता 50 रुपये तर मोठ्या वाहनांकरता 100 रुपये दर आकारण्यात येणार आहे। 3 तासांकरता ही रक्कम घेण्यात येणार आहे। रायगड किल्ल्याच्या बांधकामाबद्दल पहिल्यांदाच एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय। दुर्गराज रायगडावर हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज सापडलं आहे। या शोधामुळे रायगडच्या बांधकामात अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागलाय। नागपुरामध्ये पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावात सध्या वाघाची दहशत बघायला मिळते। वाघानं काही दिवसांपूर्वी एका बैलाची शिकार केली होती। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ होतोय। काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शिकार वाघानं केली, त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात 65 रुग्ण आढळले। त्यात पुण्यात सर्वाधिक 25 रुग्ण आढळले। त्या खालोखाल मुंबईत 22 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यात या वर्षातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 814 आहे। महापालिकेने बांधलेल्या कोस्टल रोडवर दिव्यांअभावी प्रवास भीतीदायक होतोय। संध्याकाळी 7 नंतर या भागात काळाकुट्ट अंधार असतो। गेल्या 2.5 महिन्यांपासून पथदिवे बंदच असल्याने प्रवास असुरक्षित होतो आहे। आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षात विनियमित संस्थांवर अंमलबजावणी कारवाई केली आणि कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनाकरता एकूण 353 रुपयांचा दंड ठोठावला आहे। या दंडांतर्गत 54.78 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत। भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा 0.25% व्याजदर कपात करू शकते। अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर वाढीस चालना मिळणार आहे। आरबीआयची पतधोरण समितीची बैठक 4 जूनला सुरू होते। 6 जूनला निर्णयाची घोषणा होईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या महिन्याभरामध्ये विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागलेली आहे। मात्र विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्याकरता सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 5 वर्षांकरता लागू झालंय। त्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता देखील सवलती जाहीर करण्यात आल्या। त्यानुसार 4135 चार्जिंग स्टेशन्ससाठी सबसिडी मिळणार असून त्याकरता 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे। गेल्या वर्षापासून वृक्षारोपणाची ठप्प असलेली कामं जून उजाडला तरी हाती घेण्यात आलेली नाहीत। तर दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वनविभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेमध्ये 3,17,00,000ची रोपं लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव इथला पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे। 100 वर्ष जुन्या बीडीडी चाळींची जागा आता गगनचुंबी टॉवर्सनी घेतली आहे। पहिल्या टप्प्यातील 8 टॉवर्सचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 80,000 झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे। खाजगी वनं म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रातून वगळण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे इथल्या 80,000 झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे। कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुलद्वारा जवळच्या जलवाहिनीची जोडणी आणि नवी व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। त्याकरता पाणीपुरवठा आज दुपारी 1:30 वाजल्यापासून 3 जूनपर्यंत सकाळी 7:30 वाजेपर्यंत केला जाणार आहे। भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे। त्याला डिजिपिन नाव देण्यात आलंय। याच हेतूने देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो। डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे। लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत दिली जाणार आहे। येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी दिली। तर याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे।
मुंबई नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते इगतपुरी हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा 5 जूनला वाहतुकीकरता खुला करण्याचं निश्चित करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीकरता सुरू होणार आहे। महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचं प्रमाण गेल्या 3 वर्षात लक्षणीय वाढलंय। यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया, डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। एखाद्याला रागवणं किंवा खडसावणं म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं नव्हे, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केलं आहे। वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयानं शाळा आणि वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवलं होतं। विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता। मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यानं लॉ कॉलेजमधील 74 पैकी 40 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठानं नोटीस पाठवली आहे। त्यात 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। सीईटीच्या प्रवेशाकरता एनओसी देण्यासही नकार देण्यात आलाय। सरकारी आणि खासगी अनुदानित शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्याकरता आतापर्यंत 78.20% पुस्तकं जिल्ह्यात पोहोचली आहेत। मोफत पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या पुण्यातील डेपोमधून जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये पोहोच करण्यात आली। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरता येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्यात आल्या। पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये 1 जूनपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक डॉक्टर श्रीराम पांझाळे यांनी दिली। 4 वर्षाच्या BA, BSc, BEd या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून बंदी करण्याचा म्हणजे तो अभ्यासक्रमच बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेनं घेतला आहे। त्यामुळे रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिल्या आहेत। त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेकरता आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत। द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलंय। सीए परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे। उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै असणार आहे।